आता तिकडे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर होऊ द्या किंवा काय बी होऊ द्या, सामान्य जनतेला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मतदानाचा हक्क बजावायचा एवढं आता कसं आहे, मतदान- बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय मतदानाचा, तो तर ही केलाच पाहिजे. त्याच्यामुळं निवडून कुणी येऊ, अपेक्षा एकच आहे की सर्वसाधारण बकाल झालेलं फलटणचा विकास व्हावा, एवढंच. तुमचं स्वागत आहे. काय काय सांगालच्या खास एपिसोड मध्ये. नमस्कार मंडळी. नमस्कार. राम राम. राम राम. कुठला आहे प्रभाग क्रमांक किती? प्रभाग क्रमांक 3, दमयन चौक, मंगळवार पेठ, फलटण. तर निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आता निवडणूक चालू आहे, तर काय वाटतं तुम्हाला? काय? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, कोणी काय येणार, फक्त आमची सुविधा, रस्ते, गटारे व्यवस्थित राहावे, एवढंच आमचा प्रश्न आहे. ह्याच्या मागे काय सुधारणा झाली नाही का तुमची? नाही, आतापर्यंत तर कधीच नाही. कारण जो नंबर येतोय फक्त येतोय जातोय बघतोय, स्वच्छता नाही, रस्ते नाही, एवढाच आमचा प्रश्न आहे की आम्हाला फक्त सुविधा द्या तुम्ही. ह्याच्या व्यतिरिक्त आमचं म्हणणं काही नाही. ह्याच्या मागे काय सुधारणा वगैरे काय झालीच नाही का तुमची? काय नाही. काय 4-5 वर्ष प्रशासन असल्यामुळं असल्यामुळं म्हणजे तशी सुधारणाच काही झाली नाही. कुणाचंच ही नव्हतं, सगळं प्रशासनाच्या हातात होतं. प्रशासक असल्यामुळं कसली सुधारणा आहे. आता रस्त्यावर म्हणजे ग्रामीण भागात जसे धुळीचे साम्राज्य आहे, तसं आता डांबरीवर धूळ उडतीये. ह्याला दोष कुणाला द्यायचा नाही, कारण 4-5 वर्ष प्रशासकच आहे. कामच कसलं झालं नाही, ना गटाराची, ना कशाची. आमची एकच अपेक्षा आहे, कुणी बी येऊ द्या, कुणाची सत्ता येऊ द्या, फक्त विकास जे आता जी ही दिसतंय बकाशी एकदम फलटण, त्याची सुधारणा झाली पाहिजे. एक सामान्य नागरिक म्हणून हीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही काय सांगू शकता? त्याच अपेक्षा आमच्या पण आहेत. प्रशासन असल्यामुळं कसलीही सुधारणा झाली नाही. इथून पुढे आता ही निवडणूक लागली, कुठल्या पक्षाचं येऊ द्या, फक्त त्यांना विकास केला पाहिजे, जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे, बाकी काही नसतं. तुम्ही काय सांगू शकता? तीच महेश दिवारांनी जे सांगितलं, आम्ही सोळाने सांगितलं, तीच कुठलेही पॅनेल किंवा कुठलेही येऊन द्या उमेदवार, फक्त मंगळापेठचा विकास झाला पाहिजे. ह्याच्या अगोदर झाला नाही विकास. तुम्ही काय सांगू शकता? बोला की, बोलायचं. बोला. आता काय बोलू शकतो? प्रशासक असल्यामुळं फलटणचा विकास अजिबातच झालेला नाही. त्याच्यामुळे कुणाला दोष कुणाला द्यायचा? बरं, राजे गटाला द्यावा, काही तर खासदार गटाला द्यावा, कारण सत्ता कोणाचीच नव्हती. त्याच्यामुळं जो कोणी येईल भविष्यात, आता 21 तारखेला जो निकाल लागेल, त्याच्यात जी सत्ता येईल त्याला त्यांच्याकडून तर एक सामान्य नागरिक म्हणून एकच अपेक्षा आहे की जी फलटण जे बखात झालेलं आहे एवढ्या 4-5 वर्षात, त्याचा विकास व्हावा, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. एक सामान्य नागरिक म्हणून दुसरी काय आमची अपेक्षा असणार आहे. आता तिकडे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर होऊ द्या किंवा काय बी होऊ द्या, सामान्य जनतेला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मतदानाचा हक्क बजावायचा एवढं आता कसं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय मतदानाचा, तो तर ही केलाच पाहिजे. त्याच्यामुळं निवडून कुणी येऊ, अपेक्षा एकच आहे की सर्वसाधारण बकाल झालेलं फलटणचा विकास व्हावा, एवढंच. तुमची फक्त इच्छा आहे की बाकी आपलं काय, फलटण- सामान्य नागरिक हा. म्हणून दुसरी काहीच अपेक्षा नाही. सत्ता आता बघा, 2 पार्ट्या आहेत, कुणीतरी येणारच आहे. कुणी येऊ, मला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, एक नागरिक म्हणून कुणी जरी आलं तरी फक्त बकाल झालेलं फलटणचा विकास व्हावा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.